हॅलो सर्वांना. भावाच्या मुलांचा फोन येतात सारखे. आई वडिलांना सारखे विचारतात रात्री झोपेपर्यंत. सांगायचं म्हणजे हल्ली काय झालेलं काल परवा पत्नी पीडितांचं एक संमेलन झालं आणि त्या संमेलनामध्ये त्यांनी आपल्या व्यथा. हा घ्या मग वाफ. घेतली का? नाही घेतली. हा घ्या. त्यांना झाली सर्दी, ते बसले AC मध्ये, आंघोळ केली, डोकं धुतलं आणि AC चालू केला मोठ्याने आणि मग सर्दी झाली. आपण नाही बाबा, त्यांना गरम फार होतं ना, म्हणून. सांगायचं म्हणजे आता बायका किती अफेअर करतात ना, आणि स्त्रियांच्या अफेअर केले की त्यांना कोणी काही बोलायचं नाही, आणि पुरुषांनी काही केलं तर स्त्रिया लगेच त्यांना हे करतात. पण हल्ली पुरुष नाही करत, कारण का ते घाबरतात, कारण का बलात्काराची केस लागते नाही का, की नाही. तुम्हाला माहिती आहे का, ते TCS मध्ये प्रकरण झालं ना, तर आहे ती कंपनी तशीच आहे, तिथे फार हे चालतं माहिती का. म्हणजे आता सांगायचं काय, भयंकर तिथं प्रकार आहेत, काय काय करतात ते, म्हणून तर TCSचं नाव खराब झालं ना. आता सर्व पुण्यातले पण TCSला तिथल्या जे कोणी हेड असेल त्यांनी तिथे जाऊन लक्ष घालावे, तर पण काही चाललेलं आहे का. स्त्रियांशी कसे वागतात पुरुष, आणि काही तिथे आहे का, महिलांना काही त्रास आहे का, एखादा HR मॅनेजर वगैरे त्यांना काही शारीरिक मागणी करतो का, काय करतो का, असे बरेच प्रकार आहेत जे घडतात IT मध्ये माहिती का. त्यामुळं तिथे हे करावं, जर कोणाच्या सांगते असं झालं असेल तर त्यांनी त्वरित, पण नाही करत आहो कोणी, घाबरतात ना, नोकरी जाईल, काय जाईल. पण असं नसतं हो, काय आपली गव्हर्नमेंट सर्व्हिस थोडी येते की तर काय आमचं आपल्याला हे होणार आहे. ती कधी ना कधी जाणारी नोकरी, कधी ना कधी जाणारी आपली. काही नोकऱ्या काय कायमच्या नाही आहेत. पण काही काही मॅनेजर HRना असं वाटतं की आमचीच कंपनी. अहो तुमच्या पण कधी लाद बसेल ना तर कळणार नाही, तुम्हाला पण काढून टाकतील माहिती का. मला तर हे IT सेक्टर बिलकुल आवडत नाही. ITच्या मुली पण आवडत नाही, मुलं पण आवडत नाहीत माहिती का. मला पहिलं भारी वाटायचं, पण आता नाही. फार खोटारडे असतात ही लोक, खोटं बोलतात माहिती का. त्यांचं दाखवायचं रूप वेगळं असतं, दाखवायचे दात वेगळे असतात, खायचे दात वेगळे असतात, म्हणून मला नाही आवडत IT क्षेत्रातले मुलं मुली. साधारण गरीब काम करणारे बरे, आणि IT मधले नको बाबा, फार लफडे करतात ही लोक, लफडेबाज असतात म्हणजे. आणि हल्ली तेच चाललेले सगळीकडे, आणि त्याच मुली आणि तेच मुलं त्यांचेच अफेअर असतात, आणि तेच डायव्हर्स घेतात. ह्याला सोड त्याला धर, त्याला सोड त्याला धर, हेच करत असतात ते माहिती का. बघा ना तुम्ही, त्यांना माज कसला असतो माहिती, पैशाचा. त्यांना माज असतो पैशाचा, तेव्हा ही गोष्ट सुचतात. पैशाचा माज असतो त्यांना, पगाराचा. पण पगार कधी ना कधी हा बंद होणार आहे, लक्षात ठेवा.